So here we will start our first chapter of object oriented programming language using C++. The first chapter name is Principles of Object Oriented Programming. Okay, Principles of Object Oriented Programming. Okay, the first chapter contain how many marks? 14 marks. We have already seen in previous session or in previous slide, that is the first chapter, that is Principles of Object Oriented Programming, containing how many marks? 14 मार्क्स. ओके, सो कोर्स आउटकम म्हणजे या चॅप्टरमधून आपल्याला काय शिकायचं आहे तर डेव्हलप C++ प्रोग्राम टू सॉल्व प्रॉब्लेम युझिंग प्रोसिजर ओरिएंटेड अप्रोच. ओके, टू सॉल्व प्रॉब्लेम युझिंग प्रोसिजर ओरिएंटेड अप्रोच. ओके, सो वी विल स्टार्ट our first chapter. So first, these are the 7 contents. These are the 7 contents that is object for in your first chapter. That is first one, procedure oriented programming, that is POP, versus object oriented programming, that is OOP. Okay, so we will see first point, that is procedure oriented programming POP versus object oriented programming. Okay, so this is the difference between POP and OOP. So first difference is of procedure oriented programming. पहिला डिफरन्स सांगायच्या आधी मी तुम्हाला सांगेल, तुम्ही जी C लँग्वेज शिकलेला आहे मागच्या सेमिस्टरला आता PIC, ती कुठली लँग्वेज आहे? प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग. मॅडमनी सांगितलंच असेल, द C लँग्वेज इज व्हॉट? प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग. त्या लँग्वेजमध्ये ते एक प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं काय आहे? एक्झाम्पल आहे. तसंच ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज ह्याचं एक्झाम्पल कोण आहे? C++. ओके, सो डिफरन्स बिटवीन प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग वी आर गोइंग टू सी. द फर्स्ट पॉइंट इज व्हॉट? द प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, दॅट इज POP, इज फोकस ऑन प्रोसिजर और फंक्शन और अल्गोरिदम. तुमचा पहिलाच चॅप्टर होता अल्गोरिदम किंवा ती फ्लो चार्ट, तुम्ही अल्गोरिदम काय लिहायचा त्यामध्ये होतं. सो द POP फोकस ऑन व्हॉट? प्रोसिजर और फंक्शन और अल्गोरिदम. त्याच्याच उलट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज कशावर फोकस करते तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज इज फोकस ऑन डेटा. ओके, डेटा इज नथिंग बट क्लास अँड ऑब्जेक्ट. त्या कन्सेप्ट आहेत, आपण सेकंड चॅप्टरमध्ये ते बघणार आहे. ओके, नाव द सेकंड डिफरन्स इज in procedure oriented programming language, data is divided into function. Okay, data is divided into function, but in object oriented programming language, data is divided into what? Objects. Okay, सो सेकंड चॅप्टर पासून ह्या तुम्हाला कन्सेप्ट आहेत, त्यावेळेस मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेलच. इकडे फंक्शन असतात, तिकडे काय आहेत? ऑब्जेक्ट. फक्त तुम्हाला ह्या जे काही मी आता पॉईंट सांगितलेले आहेत हे तुम्हाला फक्त आता लक्षात ठेवायचे आहेत. ओके, सो थर्ड पॉईंट इज व्हॉट? इन प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, दॅट इज प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, data hidden technique is not used in procedure oriented programming language. ओके, डेटा हाईड करता येत नाही आपल्याला प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हटलं की C लँग्वेज समोर आणायचं. ओके, बट अपोजिट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आणलं की C++. ओके, सो अपोजिट काय असेल? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज in the data hidden technique is used in object oriented programming language. Okay, so these are हा कोणता डिफरन्स होता तुमचा? तिसरा. ओके, फर्स्ट वन इज व्हॉट? प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज फोकस ऑन प्रोसिजर और फंक्शन और अल्गोरिदम. OOP मध्ये काय असेल? फोकस ऑन डेटा. ओके, सेकंड काय असेल? डेटा डिवायडेड इंटू फंक्शन इन POP, डेटा डिवायडेड इंटू ऑब्जेक्ट्स इन OOP. Okay, now third one is what? Data hidden technique is not used in procedure oriented programming language, but in object oriented programming language data hidden technique is used here. तुम्ही
ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये म्हणजे C++ मध्ये जावा असेल याच्यामध्ये तुम्ही ह्या डेटा हिडन टेक्निक यूज करू शकता. डेटा तुमचा तुम्ही हाईड करू शकता. ओके. देन द फोर्थ पॉइंट इज व्हॉट इन POP युनिट ऑफ प्रोग्राम इज कॉल्ड फंक्शन. जे तुम्ही वॉइड मेन लिहायचा दॅट मीन्स व्हॉट युनिट ऑफ प्रोग्राम, तुम्ही त्याला काय बोलायचा फंक्शन. ओके. सो युनिट ऑफ प्रोग्राम इज कॉल्ड व्हॉट फंक्शन. बट in object oriented programming language the unit of program, unit म्हणजे part, okay, unit of program is called classes. Okay, so these are the four differences. Now we are going to for fifth one. Okay, so fifth difference is what in procedure oriented programming language, that means POP follows top down approach, but object oriented programming follows what bottom up approach. आता top down approach and bottom up approach. Top down approach म्हणजे काय असतात, जे मोठे प्रॉब्लेम्स असतात, एकदम मोठे प्रॉब्लेम्स असतात ते तुम्हाला काय करायचे असतात स्मॉल पार्ट मध्ये डिवाइड करायचे असतात. दॅट मीन्स टॉप टू बॉटम. ओके. दॅट मीन्स व्हॉट फॉर एक्झाम्पल हा तुमचा काय असेल मोठा प्रॉब्लेम आहे, हा तुम्हाला स्मॉल पार्टमध्ये काय करायचं आहे डिवाइड करायचा आहे. दॅट मीन्स व्हॉट टॉप डाऊन अप्रोच. बट इन बॉटम अप अप्रोचमध्ये काय असतं तर फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू कन्सिडर स्मॉल प्रॉब्लेम्स, देन आफ्टर दॅट यू हॅव टू गो फॉर व्हॉट बिग प्रॉब्लेम और बिग प्रोग्राम. ठीक आहे. दॅट मीन्स बॉटम अप अप्रोच. ओके. सो दीज आर दी this is the fifth difference of procedure oriented programming language and object oriented programming language. Okay. Now the sixth one is what data can move freely around the system. Means what data can move freely around the system means what जेव्हा तुम्ही C चा प्रोग्राम लिहिला असेल त्याच्यानंतर तुम्ही वर्ड मेन लिहिता, म्हणजे वर्ड मेनमध्ये जे काही व्हॉटेवर तुमचं मटेरियल असेल ते त्या पूर्ण सिस्टीममध्ये कसं असतं फ्रीली असतं. फ्रीली मूव्ह अराउंड द सिस्टीम म्हणजे काय ती सिस्टीम म्हणजे तो प्रोग्राम कोणताही व्हेरिएबल कुठेही ॲक्सेस करू शकतो. पण तसं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये नाही. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये काय आहे डेटा कॅन नॉट मूव्ह फ्रीली अराउंड द सिस्टीम. ठीक आहे. डेटा कॅन नॉट मूव्ह फ्रीली अराउंड द सिस्टीम. जो काही तुमचा डेटा असेल, ठीक आहे, जो काही तुमचा डेटा असेल हा डेटा तुमचा असा बाइंड करून ठेवलेला असतो कुठे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये. ह्याच्यामुळे तो डेटा तुमचा मूव्ह होत नाही फ्रीली अराउंड, फ्रीली मूव्ह होत नाही. तो एका जागीच असतो, असा बाइंड केलेला असतो. आपण बघणार आहे कन्सेप्ट कसा बाइंड केलेला असतो, त्यामुळे तो मूव्ह होऊ शकत नाही. ठीक आहे. परमिशन शिवाय मूव्ह होत नाही म्हणजेच काय तर परमिशन शिवाय आपण तो डेटा ॲक्सेस करू शकत नाही. ठीक आहे. सो द सेवेंथ लास्ट वन बघा मी ऑलरेडी सांगितले प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजेच तुमची कुठली लँग्वेज येते C लँग्वेज येते. C लँग्वेज हे एक्झाम्पल आहे प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेजचं. तसं C++ हे कुणाचं एक्झाम्पल आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेजचं. इथं ॲड करून घ्या तुमच्या ह्याच्यामध्ये लास्टच्या पॉईंटमध्ये. तर C++ मी लिहिलेलं नाही आहे. ठीक आहे. इथं C++ एक्झाम्पलमध्ये C++ एक ॲड करून घ्यायचं. ओके. सो अजून प्रोसिजर ओरिएंटेड फक्त C येते का नाही. C बरोबर पास्कल असते, कोबाल असते, ह्या लँग्वेज आहेत प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रॅमिंगच्या. तसेच ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय पहिलीच आपली C++ आहे. इथं मी लिहिलेलं नाही आहे, फक्त ॲड करा दॅट इज C++. ओके. देन जावा असेल, स्मॉलटक असेल, सिम्युला, अडा, C#, आता पायथॉन असेल, ह्या सगळ्या लँग्वेज कशा आहेत तुमच्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहेत. ओके. सो हे सगळे तुम्ही डिफरन्स बघितलेले आहेत. POP व्हर्सेस OOP. हा डिफरन्स तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्कला येतो 4 मार्कला येतो. ठीक आहे. हा डिफरन्स तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्सला येतो 4 मार्कला. ओके. तुम्हाला 4च डिफरन्स लिहायचे असतात, पण एखाद दुसरा डिफरन्स आपला चुकतो म्हणून प्रत्येकाने एक्झाममध्ये 6 तरी कमीत कमी डिफरन्स लिहून यायचं. ठीक आहे. सो दिस इज दी ऑल अबाउट प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज व्हर्सेस ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज. थँक्यू. हां, याच्यानंतर
तुम्हाला प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर एक शेवटची स्लाइड तेवढी विसरायची नाही. दॅट विल युअर असाइनमेंट 1.1. सो फर्स्ट वन इज स्टँड फॉर व्हॉट, युअर चॅप्टर नंबर. ठीक आहे. आणि त्यामधला जसे आपले पॉईंट होतील तसे आपण असाइनमेंट ॲड करत जायचे, एवढेच लिहायचे. ठीक आहे. सो असाइनमेंट 1.1 काय आहे, राईट डिफरन्स बिटवीन POP अँड OOP. हा डिफरन्स लिहायचा, जो काही मी आता तुम्हाला डिफरन्स सांगितलेला आहे, हा डिफरन्स लिहायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, सगळा. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट बघा, राईट एनी 4 फीचर्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज. म्हणजे फीचर्स, कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे फीचर्स. ओके, हे तुम्हाला काय कसं लिहायचं, तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा हा जो पार्ट आहे, म्हणजे डिफरन्सचा हा जो पार्ट आहे तुमचा, दॅट आर नथिंग बट युअर फीचर्स. बघा तुम्हाला कसे क्वेश्चन विचारतात, आन्सर तेच असतं पण क्वेश्चन विचारायची पद्धत वेगळी असते. त्यावेळेस तुम्हाला डिफरन्स लिहायचा नाही, तुम्हाला फक्त एवढाच पार्ट लिहायचा आहे. ठीक आहे. सो सॉल्व करा, डेली असाइनमेंट सॉल्व करायच्या, ज्यात दिलेल्या असतील, लेक्चर वाईज असतील. त्यासाठी एक सेपरेट नोटबुक करा. काही क्वेश्चन असतील तर कॉल करा, मेसेज करा, मी आन्सर देईल. ओके, बाय.